गुड मॉर्निंग सौरभ. तुला मीटिंगची लिंक पाठवली होती पण कदाचित थोडासा लेट झाला तुला. तर मी काय करते, हे लेक्चर तुला रेकॉर्ड करून सेंड करेल बिकॉज मला पण थोडंसं नंतर काम आहे, तर मग आय वॉज नॉट एबल टू वेट. त्यामुळे मग मी रेकॉर्ड करते आणि इंटरनेटचा पण थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे रेकॉर्ड केलेलंच कन्व्हिनियंट राहील. सो काल आपण जे केलं त्याच्यामध्ये गोल्डन रूल्स किंवा आपण काय केलं, डेबिट आणि क्रेडिटचे रूल्स बघितले होते. त्यातला एक पार्ट बाकी विच इज मॉडर्न अप्रोच, पण तो आपण थोडासा नंतर करूया, म्हणजे उद्याच्या सेशनमध्ये. आज आपण थोडंसं थिअरॉटिकल करतोय. काही कॉन्सेप्ट्स आहेत जे आपल्याला समजून घ्यावे लागतात अकाउंटिंगच्या दृष्टीने. ओके, आता ह्या कॉन्सेप्ट्सला आपण डेली अकाउंटिंगमध्ये अप्लाय करत असतो. फक्त फरक एवढाच आहे की ते आपण अटेंटिव्हली बघत नाही, बिकॉज आपल्याला तरी ती कॉन्सेप्ट माहीत नसते. पण आता जेव्हा ही कॉन्सेप्ट आपल्याला माहीत पडेल तर तेव्हा तुला लक्षात येईल की अरे हे तर मी डे टू डे लाईफमध्ये किंवा जर जेव्हा तू अकाउंटिंग करशील तर तेव्हा तू डे टू डे अकाउंटिंगमध्ये सुद्धा हे यूज करत असतोस. ओके, तर आता फर्स्ट कॉन्सेप्ट जो आपण घेतोय दॅट इज एंटिटी कॉन्सेप्ट. हे मी आपल्या मॉड्यूलमधूनच शिकवते, पेज 1.25. त्याच्यात बरेच एक्सप्लेनेशन्स दिलेत. मी तुला कोर कॉन्सेप्ट काय तो सांगणार. एंटिटी कॉन्सेप्ट म्हणजे काय, आता समजा माझा एक सर्टन बिझनेस आहे, आपण त्याला म्हणूया बिझनेस एक्स. ओके, आणि समजा मी ओनर आहे, म्हणजे समजा आपण म्हणूया मिस्टर ए हा जो आहे हा ओनर आहे. एक बिझनेस आहे आणि एक ओनर आहे. ठीक आहे, तर एंटिटी कॉन्सेप्ट काय म्हणतं की तुमचा हा जो काही बिझनेस असेल हा आणि तुमचा ओनर आर डिफरंट. म्हणजे काय, तुमचं जे एंटिटी आहे बिझनेसलाच ते काय म्हणतात, एंटिटी. एंटिटी म्हणजे बिझनेस. तर ही जी एंटिटी आहे हिचा एक्झिस्टन्स वेगळा आहे आणि मिस्टर एचा वेगळा आहे. म्हणजे तुम्ही बिझनेसमध्ये मिस्टर एचे एक्सपेन्सेस किंवा मिस्टर एची इन्कम्स नाही टाकू शकत. तुम्ही तिथे फक्त काय करायला पाहिजे, बिझनेसचे एक्सपेन्सेस आणि बिझनेसचे इन्कम्स टाकायला पाहिजे. ओके, म्हणून आता आपण एक एक्झाम्पल समजा घेतलं, आपण कॅपिटल शिकलो. कॅपिटल काय असतं, जी अमाऊंट ओनर जो असतो तो बिझनेसमध्ये इंट्रोड्यूस करतो. आता समजा ह्या मिस्टर एने कॅपिटल आणलं 5 लाख रुपीजचं. ठीक आहे, आता काय झालं, ह्या 5 लॅक्समधून बिझनेसने एक मशीन घेतलं. मशीन होतं समजा 3 लाखाचं. ओके, तर बॅलन्स किती उरलाय, 2 लाख रुपीज. हा 2 लाख काय असेल, बिझनेसच्या हातामध्ये तेवढी कॅश उरली असेल. बरोबर, 5 लॅक्स एखाद्याने कॅश आणून दिली, म्हणजे कॅपिटल आणलं ओनरने हे 5 लॅक्स, आणि मशीन 3 लाखाचं गेलं, त्यातलं 3 लाख रुपये खर्च झाले. म्हणजे माझ्या बुक्समध्ये हे ॲसेट झालं. मशीन माझ्यासाठी काय, ॲसेट आहे. बरोबर, आणि ही जी कॅश आहे ही पण माझ्यासाठी ॲसेट आहे. ही कोणतं ॲसेट आहे, करंट ॲसेट आहे. बरोबर, तर हे जे 2 लाख आहे हे बिझनेसच्या बुक्समध्ये कॅश म्हणून दिसतात आणि हे 3 लाख मशीनमधून, मशिनरी म्हणजे ॲसेटमधून दिसतात. पण हे जे 5 लॅक्स आहेत हे सुद्धा लायबिलिटीजमध्ये दिसतात. लायबिलिटीज म्हणजे काय, जर मला एखाद्याला काहीतरी पे करायचं आहे तर त्याला आपण म्हणतो लायबिलिटीज. तर ही जी 5 लॅक्स आहे ही लायबिलिटी का ट्रीट झालेली आहे, कारण बिझनेस आणि मिस्टर ए हे 2 वेगळे पार्ट्स आहेत. जर मिस्टर एने बिझनेसला काहीतरी दिलेलं आहे तर बिझनेस एचं हे कर्तव्य आहे की ते 5 लाख रुपीज मिस्टर एला त्यांनी रिटर्न करावे. ओके, सो रिटर्न करावे म्हणजे काय, पेएबल आहे, म्हणून ते लायबिलिटीजमध्ये दिसतात. बिझनेसच्या बुक्समध्ये जेव्हा आपण बनवतो पुढे येईलच तुला लायबिलिटीज कसे लिहायचे, ॲसेट्स कसे लिहायचे, पण बिझनेसच्या बुक्समध्ये हे जे 5 लॅक्स आहेत हे लायबिलिटी म्हणून दिसते. ओके, आणि आता समजा या 5 लॅक्समधून आता आपण काय करूया, या 5 लॅक्समधून या मिस्टर एने आपण असा उलटा ॲरो काढून म्हणू शकतो की याने समजा 10,000 रुपीज जे आहेत हे ड्रॉइंग्स म्हणून तो घेऊन गेला आहे. ठीक आहे, ड्रॉइंग्स म्हणून जेव्हा तो बिझनेसमधून ह्या 5 लॅक्समधूनच तो घेऊन जाणार आहे. बरोबर, मिस्टर एने घेऊन गेलं तर तेवढ्याने बिझनेसची लायबिलिटी कमी होते, कारण आता जे कॅपिटल, नेट कॅपिटल उरलं आहे ते किती उरलं आहे, 4,90,000. तर हे जे 4,90,000 आहे आता ही लायबिलिटी बनेल बिझनेसची. म्हणून आपण कॅपिटलमधून नेहमी ड्रॉइंग जे असतात ते मायनस करत असतो.
कारण मिस्टर ए जो आहे हा 5 lakhs म्हणजे त्याच्या कॅपिटलमधूनच ड्रॉइंग्स घेत असतो, घरी घेऊन जात असतो. त्यामुळे नेट कॅपिटल तेवढ्याने कमी होतं, म्हणजेच बिझनेसची तेवढ्याने लायबिलिटी कमी होत असते. हा कॉन्सेप्ट आहे म्हणजे एंटिटी कॉन्सेप्ट. एंटिटी म्हणजे काय? बिझनेस एखादा किंवा ऑर्गनायझेशन. तर हे ऑर्गनायझेशन आणि त्या ऑर्गनायझेशनचा ओनर हे दोन वेगळे पार्ट्स आहेत. बिझनेस आणि मिस्टर एचे एक्सपेन्सेस आणि इन्कम्स आपण मर्ज करू शकत नाही, ते आपल्याला वेगळे दाखवावे लागतील. बिझनेसने जर मिस्टर ए कडून काही घेतलंय जसं की कॅपिटल, तर ते कॅपिटल त्याला बिझनेसला मिस्टर एला परत करावं लागणार आहे आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टाईम. प्लस ह्या कॅपिटलवरती इंटरेस्ट सुद्धा पे करावा लागत असतो. बिझनेस काय करत असतं, मिस्टर एला ठराविक इंटरेस्ट पे करत असतो. जसं आपल्याला FD वरती इंटरेस्ट मिळत असतो, तसं मिस्टर एला या कॅपिटलवरती इंटरेस्ट मिळत असतो. कोणाकडून? बिझनेसकडून. कारण बिझनेसने इट इज अ सॉर्ट ऑफ लोन ना, लोनवर आपण जसं इंटरेस्ट पे करतो तसं या कॅपिटलवरती ते इंटरेस्ट पे केलं जातं. ओके, क्लिअर हा कॉन्सेप्ट. आता आपण नेक्स्ट कॉन्सेप्ट बघणार आहे. हे आज तुला घरी थोडंसं हे वाचावं लागेल. जे कॉन्सेप्ट्स मी आज घेते ते सगळे कॉन्सेप्ट्स तू घरी व्यवस्थित रीड करणार आहेस आणि जे काही तुला डाऊट्स येतील ते आपण उद्याच्या लाईव्ह सेशनमध्ये ते कव्हर करणार आहे. ओके, नेक्स्ट कॉन्सेप्ट काय? मनी मेजरमेंट कॉन्सेप्ट. मनी मेजरमेंट म्हणजे काय? जे काही मला पैशामध्ये मोजता येतं मी तेवढ्याचंच अकाउंटिंग करणार आहे. म्हणजे काय? फक्त ज्या ट्रान्झॅक्शन्सला मी मनीमध्ये एक्सप्रेस करू शकते, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. बरोबर, आपण डे 1ला शिकलो होतो की मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स म्हणजे कोणते? की ज्याला मी मनीमध्ये मोजू शकते असे ट्रान्झॅक्शन्स. एवढेच ट्रान्झॅक्शन्सचं मी फायनली अकाउंटिंग करणार आहे. एवढेच ट्रान्झॅक्शन्स मी डेली बुक करणार आहे. कोणते ट्रान्झॅक्शन्स? जे मला मनीमध्ये मेजर करता येतात, म्हणजेच मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. ठीक आहे. आणि ज्या ट्रान्झॅक्शन्सला मी मनीमध्ये मोजू शकत नाही, पैशात मोजू शकत नाही किंवा पैशामध्ये त्याला कन्वर्ट करू शकत नाही, तर त्याला मी अकाउंटिंगमध्ये कुठेही दाखवणार नाही. त्याला आपण काय म्हणतो? नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. यांचं अकाउंटिंग मला करायचं नाही आहे. ओके, याचं अकाउंटिंग होणार नाही. मात्र याचं अकाउंटिंग मला कंपल्सरीली करावं लागणार आहे. जे गोष्टी मी मनीमध्ये कन्वर्ट करू शकते, ज्याला आपण म्हणतो मनी मेजरमेंट, एखाद्या ट्रान्झॅक्शनचे मनीमध्ये मेजर करता येईल तेवढेच ट्रान्झॅक्शन्सचं अकाउंटिंग होईल. हा बेसिक कॉन्सेप्ट आहे. याच्यावरती त्यांनी एक्झाम्पल वगैरे दिलेलं आहे तुम्हाला, किंवा खूप मटेरियली त्यांनी ते एक्सप्लेन केलेलं आहे. ते तुला वाचायचं आहे, बिकॉज त्याच्यामधूनच MCQसाठी क्वेश्चन येतात. कोर कॉन्सेप्ट हा एवढाच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यात त्यांनी काही वर्ड्स वापरले असतील, काही वेगळे एक्झाम्पल्स घेतले असतील, तर ते तुला वाचायला लागतील. डाऊट्ससाठी मी आहेच. ओके, नेक्स्ट कॉन्सेप्ट जो आहे आपल्याला पिरियॉडिसिटी. पिरियॉडिसिटी म्हणजे काय? आपण फर्स्ट डेचा जो लेक्चर होता आपला, त्याच्यामध्ये आपण काय म्हटलं होतं की फायनान्शियल इयर, आपण कॉमर्सचे स्टुडंट आहोत त्यामुळे आपल्याला फायनान्शियल इयर फॉलो करावं लागतं अकाउंटिंगसाठी, विच इज फ्रॉम 1st एप्रिल टू 31st मार्च. करेक्ट. तर हे जे फायनान्शियल इयर आहे, ह्या फायनान्शियल इयरमध्ये जेवढे इन्कम्स आणि एक्सपेन्सेस होतील तेवढेच मी बुक करेन. म्हणजे समजा आता एखादा इन्कम आहे, हे समजून घे. समजा एखादा इन्कम आहे, मला मिळणार होते 1,20,000 रुपये. ठीक आहे, पूर्ण या 12 महिन्यांचे 1,20,000 रुपये मिळणार होते. पण मला किती मिळाले? समजा आपण म्हणूया मला मिळाले 1,30,000. तर हा जो डिफरन्स आहे 10,000चा, हे काय आहे? प्री रिसिव्ड इन्कम. बरोबर, किंवा याला आपण साध्या भाषेत काय म्हणतो? इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. करेक्ट. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स किती आहे? 10,000 रुपीज. आता हे जे 10,000 रुपीज आहे, याला मला या वर्षीचा हा इन्कम नाही आहे. माझ्या या वर्षीचा इन्कम फक्त किती आहे? 1,20,000. हा जो 10,000 आहे हा प्री रिसिव्ड आहे, म्हणजे मला हा पुढच्या वर्षीचा 10,000 मला या वर्षी मिळालेला आहे. म्हणजे कदाचित 31st मार्च नंतर, म्हणजे एप्रिलचा जो इन्कम असेल, एप्रिल म्हणजे याच्या पुढचा
तो मला यावर्षी मिळालेला आहे, पण तो यावर्षीचा इन्कम आहे का? नाही. त्यामुळे मी हे जे 10,000 आहे हे मी इथे बुक करणार नाही. म्हणजे मी कसं दाखवेल, किती मिळाले? 1,30,000 मायनस 10,000, म्हणजे मला या वर्षीचा जितका इन्कम आहे तितकाच या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये दिसला पाहिजे. हा म्हणतो पिरियॉडिसिटी कॉन्सेप्ट. मग तो इन्कम असू दे किंवा एक्सपेन्स असू दे, फक्त याच वर्षीचा मी बुक करेन. मग मला समजा पुढच्या वर्षीचा मिळालेला असेल 2-3 महिन्याचा, तर तो मी या वर्षीच्या एक्सपेन्समधून किंवा इन्कममधून मायनस करेन. समजा मी पुढच्या वर्षीचा एक्सपेन्स या वर्षी पे करून ठेवलेला आहे, तर त्याला आपण काय म्हणतो? प्रीपेड एक्सपेन्स, राईट. प्रीपेड एक्सपेन्समध्ये काय होतं, आपण पुढच्या वर्षीचं पण यावर्षी पे करून ठेवलेला असतो थोडासा एक्सपेन्स. तर तो जो एक्सपेन्स आहे तो मला या वर्षीच्या बुक्समध्ये दाखवायचा नाही आहे, कारण या वर्षीच्या बुक्समध्ये फक्त कोणतं दाखवायचं आहे? 1 एप्रिल ते 31 मार्च अकॉर्डिंग टू पिरियॉडिसिटी कॉन्सेप्ट. त्यामुळे मी तो पुढचा एक्सपेन्स दाखवणार नाही, तो मी काय करेन? मायनस करून घेईन. लक्षात आलं? किंवा याच्या उलट पण असू शकतं की हे जे 10,000 आहेत हे आउटस्टँडिंग आहेत, म्हणजे काय? पेंडिंग आहेत. माझा ॲक्च्युअल इन्कम होता 1,20,000च मिळालेत मला, पण मला मिळायला किती पाहिजे होते? 1,30,000. तर हे जे 10,000 आहेत हे अजून आउटस्टँडिंग आहे. तर मी काय करेन? 1,20,000च मिळालेत, पण मला मिळायला किती पाहिजे होते? 1,30,000. मग मी 10,000 ॲड करून घेईल आणि नेट फिगर दाखवेल 1,30,000. हे खूप डिटेलमध्ये आपल्याला नंतर येणार आहे, फक्त तू आता एवढा समजून घे की पिरियॉडिसिटी कॉन्सेप्टमध्ये ह्या फायनान्शियल इयरमध्ये जेवढे इन्कम्स आणि जेवढे एक्सपेन्सेस आहेत मी तेवढेच बुक करू शकते. त्याच्या पुढचा किंवा त्याच्यात पेंडिंग जो असेल तो मला त्याच्यात इन्क्लूड करायचा नाही आहे. ओके. नेक्स्ट, अक्रुवल कॉन्सेप्ट. आता अक्रुवल कॉन्सेप्ट आपण बघितला ऑलरेडी. अक्रुवल कॉन्सेप्ट आपण त्या दिवशी जेव्हा कॅश बेसिस, अक्रुवल बेसिस आणि हायब्रिड बेसिस केलं होतं तेव्हा आपण हा कॉन्सेप्ट बघितला आहे. अक्रुवलमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की ॲक्च्युअल रिसीट्स किंवा ॲक्च्युअल पेमेंट्स वरती बुक करू नका. याच्यावरती मी बुक करणार नाही आहे. मी बुक कशावर करणार आहे? रिसीट म्हणजे इन्कम अर्न्ड, म्हणजे काय? मी जेव्हा तो इन्कम मिळण्याच्या हकदार झाले, मला ते इन्कम मिळणार आहे हे जेव्हा अश्युरन्स झालं, म्हणजे मी तेव्हा जेव्हा अर्न केलं ते, आणि जेव्हा मी पेमेंट इन्कर केलं म्हणजे एक्सपेन्स इन्कर केला, म्हणजे तो एक्सपेन्स मला होणारच आहे हे मला माहिती आहे, पण मी अजून ॲक्च्युअल पेमेंट केलेलं नाही आहे, पण तो एकतर रिसीट माझी अर्न झाली आहे किंवा इन्कर झाली, नॉट पेड. इट इज नॉट ॲक्च्युअली पेड और ॲक्च्युअली रिसीव्ड, बट इट इज अर्न और इन्कर्ड. तर मी ह्या बेसिसवरती कधी पण अकाउंटिंग करेन. म्हणून ही जी मेथड आहे बेसिस ऑफ अकाउंटिंग ही सगळ्यात जास्त प्रिव्हेल करते, कारण अकाउंटिंग प्रिन्सिपल्समध्ये पण हेच सांगितलं आहे की अक्रुवल बेसिस फॉलो करा. ठीक आहे. त्याच्यामुळे ही जी मेथड आहे ही सगळ्यात जास्त फॉलो होणारी मेथड आहे, अक्रुवल मेथड, किंवा याला दुसरं नाव आपण काय दिलं त्या दिवशी तुला आठवत असेल तर मर्कंटाईल मेथड. ही सगळ्यात जास्त फॉलो होते, यालाच आपण म्हणतो मर्कंटाईल मेथड. ओके. नेक्स्ट, आपल्याकडे आहे गोईंग कन्सर्न. गोईंग कन्सर्न म्हणजे काय? आता हे समजून घे. हा जो अझम्पशन आहे म्हणजे अकाउंट्समध्ये 3 अझम्पशन्स कंटिन्युअस असतात, म्हणजे हे अझम्पशन्स करणं इम्प्लाइड असतं. एक तर त्यातला हा एक गोईंग कन्सर्न. गोईंग कन्सर्नला आपण कसं, आता तुला असं सांगायला हरकत नाही की अकाउंटिंगमध्ये 3 कॉन्सेप्ट ज्या आहेत, 3 कॉन्सेप्ट ज्या आहेत या कंटिन्युअस प्रिव्हेल करणार आहेत. म्हणजे काय? आपण या अज्युम करतो की या कॉन्सेप्ट तर अप्लाय केलेल्याच आहेत. ओके. तर त्या कोणत्या आहेत? सगळ्यात पहिली आहे गोईंग कन्सर्न, सेकंड आहे अक्रुवल कॉन्सेप्ट, आणि तिसरी आहे कन्सिस्टन्सी कॉन्सेप्ट.
ठीक आहे. ह्या 3 कन्सिस्टन्सी आपण नंतर बघणार आहे. आता आपण अप्रुव्हल बघितली आहे आणि आता आपण कोणती बघतोय, गोईंग कन्सर्न. तर गोईंग कन्सर्नमध्ये काय म्हटलंय की कोणताही बिझनेस एखादा बिझनेसमॅन जेव्हा सुरू करतो तर तेव्हा त्याला त्या बिझनेसमध्ये तो बिझनेस कसा रन करायचा आहे, म्हणजे तो बिझनेस पूर्णपणे कसा चालवायचा आहे हे त्याला बघायचं असतं. म्हणजे तो काय करतो की बिझनेस लॉंग टर्मसाठी कसा चालू राहील याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेत असतो. त्याचे हे मोठे बसणार आहे का की अरे बिझनेस कसा बंद पाडू ते बघू आपण, असा कोणताच बिझनेसमॅन नसतो. रॅशनल बिझनेसमॅन काय विचार करेल की माझा बिझनेस कंटिन्युअस चालला पाहिजे. कंटिन्युअस चालला पाहिजे म्हणजे काय, ना माझं इंटेन्शन आहे की मी बिझनेस बंद करेल किंवा ना माझं तसं सर्कमस्टान्सेस आहे. ठीक आहे. हे वाक्य असतं जनरली या अझम्पशनमध्ये की माझं इंटेन्शन पण नाही आहे की मी बिझनेस बंद करेल आणि तसे सर्कमस्टान्सेस पण नाही आहेत की माझा बिझनेस बंद होऊ शकतो. सो माझा जो अझम्पशन आहे, मी जे रॅशनल अझम्पशन केलं आहे ते माझा बिझनेस कंटिन्युअस चालण्यासाठी, म्हणजे काय, गोईंग कन्सर्न. कन्सर्नचा मिनिंग आपण काल बघितला होता, ऑर्गनायझेशन. काल नाही, परवा, की ट्रेडिंग आणि नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. तर त्यालाच अकाउंट्समध्ये कन्सर्न पण म्हणतात. तर इथे कन्सर्नचा अर्थ तोच आहे. गोईंग कन्सर्न म्हणजे सतत चालू राहणारं ऑर्गनायझेशन. हा बेसिक असम्पशन असतं की माझं इंटेन्शन पण नाही आहे बंद करण्याचं, ना तसे सर्कमस्टान्सेस आहे की मी बंद करेन. तर याचं तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे याच्यामध्ये. पेज नंबर, आपण ते एक्झाम्पल आता डिस्कस करतोय. तू पेज नंबर 1.29 उघडशील. त्याच्यामध्ये म्हटलंय, सपोज मिस्टर एक्स परचेज्ड अ मशीन फॉर हिज बिझनेस पेइंग 5 lakhs आउट ऑफ 7 lakhs इन्व्हेस्टेड बाय हिम. म्हणजे काय, त्याने 7 लाख इन्व्हेस्ट केले होते बिझनेसमध्ये, ज्याला आपण काय म्हणतो, कॅपिटल, राईट. तर कॅपिटल किती टाकले त्यांनी, 7 lakh रुपीज. आणि ह्या 7 lakhsमधून त्यांनी काय विकत घेतलं, मशिनरी. कितीची, 5 lakh रुपीज. म्हणजे त्याच्याकडे कॅश इन हँड म्हणजे कॅश बॅलन्स किती उरला असेल, 2 lakhs. पण त्याने अजून एक काहीतरी खर्च केला आहे, विच इज ही ऑल्सो पेड ट्रान्सपोर्टेशन एक्सपेन्सेस अँड इन्स्टॉलेशन चार्जेस अमाउंटिंग टू 70,000. आता आपण जेव्हा कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर केलं तेव्हा मी तुला सांगितलं होतं की कोणताही एक्सपेन्स जेव्हा इन्स्टॉलेशन वगैरे असेल किंवा एखादं ते मशीन आणण्याचं ट्रान्सपोर्टेशन चार्जेस असेल तर हे एकदाच होणार आहे. एकदाच मशीन आणणार आहे, एकदाच मशीन इन्स्टॉल करणार आहे. सो हा जो एक्सपेन्स असेल दॅट इज अ कॅपिटल एक्सपेंडिचर. तर त्याला आपल्याला काय करावं लागतं, कॅपिटलाइज करावं लागतं. म्हणून माझा जे मशीन असेल त्याची व्हॅल्यू किती ठरेल, 5,70,000 ॲट दी एंड. इफ ही इज स्टील विलिंग टू कंटिन्यू द बिझनेसेस फायनान्शियल पोझिशन विल बी ॲज फॉलो. म्हणजे आपण जे केलं ते कॅपिटल हे त्यांनी बॅलन्स शीटचा एक एक्स्ट्रॅक्ट दिलेला आहे. जिथे तुमचं जे लेफ्ट हँड साईड आहे दॅट इज ऑलवेज लायबिलिटीज आणि जी राईट हँड साईड आहे दॅट इज ऑलवेज ॲसेट्स. सो लायबिलिटी साईडला कॅपिटल दिसेल 7 lakhs. हे आपण एंटिटी कॉन्सेप्टमध्ये बघितलं की बिझनेससाठी कॅपिटल ही त्यांची लायबिलिटी असते, कारण एंटिटी आणि बिझनेस, एंटिटी आणि ओनर ही 2 वेगळ्या गोष्टी आहेत. सो हे जे कॅपिटल ओनरने आणलं आहे हे कधी ना कधी बिझनेसला त्याला रिपे करायचे किंवा त्याच्यावर इंटरेस्ट पे करायचं आहे, म्हणून ते दिसतं लायबिलिटी साईडला. आणि ॲसेट साईडला मशिनरी दिसतंय 5,70,000 आणि कॅश दिसेल 1,30,000. करेक्ट. So now if he decides to back out and desires to sell the machine, it may fetch more than or less than 5,70,000. So his financial position should be different. If going concern concept is taken, increase or decrease in the value of assets in the short run is ignored. The concept indicates that assets are kept for generating benefit in future, not for immediate sale. Current change in the asset value is not realizable and so it should not be countable. म्हणजे जर मला हे ॲसेट विकून बिझनेस बंद करायचा आहे, जर मी हे ॲसेट आज घेतलं आणि एखाद्या महिन्याने परत विकलं तर याचा अर्थ काय होतो की अरे तुम्ही मशीन एवढं मोठं घेतलं 5,70,000चं आणि सेलिंग इट ऑफ विदिन 1 month, तर तुमचं इंटेन्शनच नव्हतं की हे बिझनेससाठी तुम्ही घेताय, बिझनेस चालवण्यासाठी हे मशीन घेतलं असं तुमचं इंटेन्शनच नव्हतं. तुमचं इंटेन्शन हे विकण्याचंच होतं, म्हणून तुम्ही ते एका महिन्याच्या आत विकून टाकलेलं आहे. त्यामुळे तिथे गोईंग कन्सर्न अझम्पशन काय होईल, तिथे तो फॉलो होणार नाही. तर तुम्ही जर एखादा एवढं मोठं ॲसेट घेत आहेत तर ते तुम्ही ह्या इंटेन्शनने घेतलं की माझा बिझनेस चालू राहणार आहे, ह्या इंटेन्शनने मी ते ॲसेट घेतलेलं आहे. जर तुम्ही ते लगेच सेल ऑफ केलं तर ते गोईंग कन्सर्न अझम्पशन तिथे अलाव प्रिव्हेल होणार नाही. ओके, हा त्याचा अर्थ होतो. तू हे सगळं वाचशील, तुला ह्याच्यात जर काही डाऊट आला तर आपण वेगळं जेव्हा लाईव्ह सेशन घेऊ
तेव्हा मी ह्याचे डाऊट परत क्लिअर करेन, बिकॉज रेकॉर्डेडमध्ये थोडंसं होतं असं की रेकॉर्डेडमध्ये लूज द ट्रॅक, कारण कंटिन्युअस माझा फॉलोअप नसतो. सो तू वाचशील तर ते तुला बरोबर रिकलेक्ट होईल. व्हिडिओ आणि तुझं वाचन हे असं दोन्ही एकत्र करायला हवं तुला. ठीक आहे. नेक्स्ट कॉन्सेप्टकडे जातोय आपण, विच इज कॉस्ट कॉन्सेप्ट. आता कॉस्ट कॉन्सेप्ट म्हणजे काय, ह्याच्यात तुला 2 टर्म्स येणार आहेत, 2 अकाउंटिंग कॉन्सेप्ट. म्हणजे एक तर हिस्टॉरिकल कॉस्ट आणि दुसरं ॲक्विजिशन कॉस्ट. हे दोन्हीचा अर्थ सेमच आहे. ठीक आहे, दोघांचा अर्थ सेम आहे. आता मी सांगते की ह्याचं मिनिंग काय. हिस्टॉरिकल कॉन्सेप्ट म्हणजे काय, हिस्टॉरिकल कॉस्ट आणि ॲक्विजिशन कॉस्ट म्हणजे काय. हिस्टॉरिकल म्हणजे मी ज्या दिवशी ॲसेट विकत घेतलं, दॅट इज अ हिस्ट्री ना. मी आज ॲसेट विकत घेतलेलं आहे आणि 1 वर्षांनी जेव्हा मी अकाउंटिंग संपवेल याचं, तर माझ्यासाठी आजची कॉस्ट हिस्टॉरिकल झाली किंवा ती पास्टमधली कॉस्ट झाली. सो त्याला म्हणतात हिस्टॉरिकल कॉस्ट. म्हणजे डेट ऑफ, किंवा आपण याला असं म्हणूया, कॉस्ट ॲज ऑन डेट ऑफ परचेज. ठीक आहे. तर म्हणून मी याला काय म्हणते, हिस्टॉरिकल कॉस्ट, की मी जेव्हा ॲसेट परचेस केलं तेव्हा त्याची काहीतरी सर्टन कॉस्ट होती. आज त्याच्या कॉस्टमध्ये बदल आला असेल 1 वर्षानंतर, पण मी माझ्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये ह्याच कॉस्टवरती माझं ॲसेट किंवा माझं जे काही असेल ते रेकॉर्ड करेल. ठीक आहे. मी माझं ॲसेट दुसऱ्या कोणत्याच कॉस्टला रेकॉर्ड करू शकत नाही, कारण हे अकाउंटिंग प्रिन्सिपल्स मी सांगितले की तुम्हाला हिस्टॉरिकल कॉस्टवरच रेकॉर्ड करायला पाहिजे. हिस्टॉरिकल कॉस्ट सगळ्यात ॲक्युरेट कॉस्ट असते. मी जर आजची कॉस्ट काढायला गेले तर त्याच्यामध्ये कधी व्हेरिएशन्स येणार आहे, की मी कुठून परचेस करते आहे किंवा मी कोणत्या तारखेला परचेस करते, त्या दिवशी त्या गोष्टीचा रेट काय होता, किंवा आता कोविडचं सर्कमस्टान्स आहे, त्याच्यामध्ये आजची कॉस्ट बदलू शकते. एकतर कदाचित खूप स्वस्त असेल किंवा खूप महाग असेल. पण जर मी हिस्टॉरिकल कॉस्ट घेतली तर ती सगळ्यात ॲक्युरेट असेल, कारण ती ऑलरेडी एक्झिक्यूट झालेली आहे, त्या कॉस्टला मी परचेस करून झालेले आहे, तर ती सगळ्यात ॲक्युरेट कॉस्ट असेल. म्हणून त्याला म्हणतात हिस्टॉरिकल कॉस्ट, कॉस्ट ॲज ऑन डेट ऑफ परचेस. तर मी ज्या दिवशी ते ॲसेट परचेस करेन त्या दिवशी त्याची कॉस्ट जी काही असेल त्या कॉस्टवरती मी ते ॲसेट माझ्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्ड करेन आणि आजची व्हॅल्यू बघणार नाही. कोणती व्हॅल्यू बघेल, हिस्टॉरिकल कॉस्ट. त्यालाच आपण म्हणतो ॲक्विजिशन कॉस्ट. सेम मिनिंग आहे. ॲक्विजिशन म्हणजेच परचेस करणे. ॲक्विजिशनचं दुसरं मिनिंग, दुसरा वर्ड काय, परचेस करणे, अक्वायर करणे. मी ज्या दिवशी ॲसेट अक्वायर केलं त्या दिवशी त्याची कॉस्ट काय होती. आयदर इट विल बी कॉल्ड ॲज हिस्टॉरिकल कॉस्ट ऑर इट विल बी कॉल्ड ॲज ॲक्विजिशन कॉस्ट. आता ह्याच्यामध्ये तुला अजून एक कॉन्सेप्ट येईल विच इज, तो आता आपण बघूया. फेअर मार्केट व्हॅल्यू किंवा सेलिंग, मोर ॲप्रोप्रिएट इज नेट सेलिंग प्राइस. ठीक आहे. एकतर फेअर मार्केट व्हॅल्यू किंवा नेट सेलिंग प्राइस, दोघांचा अर्थ अगेन सेम आहे. जसं हिस्टॉरिकल आणि ॲक्विजिशन होतं तसंच फेअर मार्केट व्हॅल्यू आणि तसंच नेट सेलिंग प्राइस. आता हे जे 2 कॉन्सेप्ट्स आहेत हे एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. ती आपण काय बघितलं, ती कॉस्ट, हिस्टॉरिकल कॉस्ट आणि ॲक्विजिशन कॉस्ट. हे आपण काय बघतोय, फेअर मार्केट व्हॅल्यू आणि नेट सेलिंग प्राइस. म्हणजे काय, मी जर हे ॲसेट आज विकायला काढलं मार्केटमध्ये तर त्याची मला किती किंमत मिळू शकते. म्हणजे काय, व्हॅल्यू ऑफ ॲसेट ॲज ऑन डेट ऑफ सेल. म्हणजे जर मला हे ॲसेट विकायचं असेल तर त्या दिवशी त्या ॲसेटची व्हॅल्यू काय असेल, दॅट इज फेअर मार्केट व्हॅल्यू, ज्याला शॉर्टकटमध्ये म्हणतात FMV. ठीक आहे. आणि नेट सेलिंग प्राइस पण सेम. जर मी ॲसेट विकायला काढलं तर मी ते कितीला विकेल आणि त्यात माझे खर्च जाऊन नेट सेलिंग प्राइस किती उरेल, याला म्हणतात नेट सेलिंग प्राइस. आता ह्या ज्या 2 कॉन्सेप्ट्स आहेत हे ते काय म्हणतात
की या व्हॅल्यूजवरती तुम्ही ॲसेट रेकॉर्ड करायचं नाही आहे. FMV किंवा नेट सेलिंग प्राईसवर तुम्ही ॲसेट रेकॉर्ड करायचं नाही आहे. तुम्ही हिस्टॉरिकल कॉस्ट किंवा ॲक्विजिशन कॉस्टवरच ॲसेट रेकॉर्ड करायचं आहे. सो तू जेव्हा हे वाचशील तेव्हा तुला या 2 कॉन्सेप्ट पण तिथे दिसतील किंवा यातली एखादी दिसेल. तर त्यात किंवा अजून एक दिसू शकते त्यात अजून एक कॉन्सेप्ट ते यूज करू शकतात, रिअलायझेबल व्हॅल्यू. रिअलायझेबल म्हणजे ॲसेटच्या भाषेत रिअलाइज होणे म्हणजे सेल होणे. अकाउंट्सच्या भाषेमध्ये रिअलाइज होणे म्हणजे सेल होणे. ठीक आहे, सेल व्हॅल्यू. रिअलायझेबल म्हणजे सेल. ठीक आहे, तर या 3 पैकी कोणते तरी वर्ड्स ते यूज करतील. तर या सगळ्यांचा अर्थ आहे की सेलिंग प्राईस किती. आज जर मी मार्केटमध्ये उतरले आणि हे ॲसेट विकायला काढले तर या ॲसेटची मला किती व्हॅल्यू मिळू शकते. त्यालाच म्हणतात FMV, त्यालाच म्हणतात रिअलायझेबल व्हॅल्यू, त्यालाच म्हणतात नेट सेलिंग प्राईस. पण ती आपण कन्सिडर करत नाही. आपण कोणती कन्सिडर करतो, हिस्टॉरिकल कॉस्ट किंवा ॲक्विजिशन कॉस्ट, ज्या कॉस्टला मी परचेस केलं. ओके, ही झाली कॉस्ट कॉन्सेप्ट. नेक्स्ट आपल्या तुमच्या बुकमध्ये जो सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सने मी जाते बिकॉज ते जास्त कन्व्हिनियंट पडेल तुला वाचायला. पण आता त्यांनी नेक्स्ट जो कॉन्सेप्ट दिला त्याच्यात त्यांनी म्हटलं रिअलायझेशन कॉन्सेप्ट. आत्ता आपण हे बघितलं ॲक्च्युली रिअलायझेबल व्हॅल्यू किंवा रिअलायझेशन म्हणजे काय. तर मी तो काय कॉन्सेप्ट वाईज एक्सप्लेन करते. रिअलायझेशन कॉन्सेप्ट म्हणजे काय की मी एखादं ॲसेट विकत घेतलेलं आहे आणि समजा ते ॲसेट आहे 50,000 रुपीजचं. हे ॲसेट मला विकायचं, करेक्ट. तर हे ॲसेट विकलं मी समजा 55,000ला. तर ह्याला आपण काय म्हणतो, हिस्टॉरिकल कॉस्ट किंवा ॲक्विजिशन कॉस्ट. पण याला आपण काय म्हणतो, रिअलायझेबल व्हॅल्यू किंवा FMV, जे आपण आता मागच्या स्लाईडमध्ये बघितलं. रिअलायझेबल व्हॅल्यू किंवा FMV किंवा सेलिंग प्राईस. तर ही जी व्हॅल्यू आहे याला म्हणतात रिअलाइज होणे. रिअलाइज झालं म्हणजे काय, ॲसेट विकलं गेलं. त्यांनी ते कसं म्हटलं आपण एकदा वाचूया. इट क्लोजली फॉलोज द कॉस्ट कॉन्सेप्ट. आपण तेच आता म्हटलं की कॉस्ट कॉन्सेप्टच्याच पुढचा हा थोडासा रेलेव्हंट कॉन्सेप्ट आहे की तिथे रिअलाइज्ड व्हॅल्यू नाही फॉलो करत, रिअलायझेशन नाही फॉलो करत. एनी चेंज इन व्हॅल्यू ऑफ एन ॲसेट इज टू बी रेकॉर्डेड ओनली वेन द बिझनेस रिअलाइजेस इट. म्हणजे बिझनेसने जेव्हा ते रिअलाइज केले म्हणजे काय, ॲसेट विकलंय त्याच वेळेस त्या ट्रान्झॅक्शनची एंट्री होईल किंवा त्या ट्रान्झॅक्शनची रेकॉर्डिंग होईल. केव्हा रेकॉर्डिंग होईल, जेव्हा ते रिअलाइज होईल, जेव्हा ते सेल होईल. When an asset is recorded at its historical cost of ₹5 lakhs and even if its current cost is 15 lakh, such change is not counted unless there is any certainty that such change will materialize. म्हणजे मी एखादा ॲसेट 50,000ला घेतलंय आणि ते म्हणतात की 55,000ला हे ॲसेट विकलं जाईल. पण मी हे केव्हा फॉलो करेल, हे 55,000 मी केव्हा घेईल, जेव्हा मी ते ॲसेट रिअलाइज करेल, तेव्हाच मी हे 55,000 कन्सिडरेशनमध्ये घेऊ शकते. नाही तर तोपर्यंत माझ्या ॲसेटची कॉस्ट गोज ऑन टू 50,000. पण माझ्या ॲसेटची रिअलायझेबल व्हॅल्यू जर 55 आहे तर ती सेल व्हॅल्यू म्हणून मी केव्हा घेईल, जेव्हा ते ॲसेट रिअलाइज होईल, जेव्हा ते ॲसेट ॲक्च्युली सेल होईल. करेक्ट. ठीक. नेक्स्ट, आता हा जो नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे हा आपण काल बघितलेला. आपण डबल एंट्री बुक किपिंग बघितलं होतं आठवतं. तर त्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की ड्युअल ॲस्पेक्ट इफेक्ट असतो. म्हणजे काय, 2-fold इफेक्ट. ड्युअल ॲस्पेक्ट म्हणजे काय की प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट जाणार आहे, हे आपण काल शिकलो. तर त्याच्यामध्ये समजा एक ॲसेटला आपण डेबिट देतोय, म्हणजे एका इफेक्टला आपण डेबिट देतोय, तर दुसरा नॅचरली क्रेडिटच जाणार आहे. हे डन आहे, म्हणजे हेच ड्युअल ॲस्पेक्ट आहे. आता मॉडर्न अप्रोच जेव्हा आपण करू तेव्हा हे थोडंसं बेटर समजेल. कारण याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे एक समजा ॲसेटमध्ये इन्क्रीज झालेला आहे तर दुसरीकडे डिक्रीज पण होऊ शकतो तो. का बरं, कारण की समजा आता मी ॲसेट विकत घेतलं, तो असं लक्षात घे, ॲसेट मी विकत घेतलं समजा 50,000चं. तर माझे ॲसेट्स इन्क्रीज झाले, कारण ॲसेट समजा आधी 1 लाखाचे होते तर 1.5 लाखाचे दिसतील. पण माझ्याकडून 50,000 जी आहे ती कॅश बाहेर गेली आहे, बरोबर. कॅश पण माझं ॲसेट आहे. कॅश माझ्याकडून जर बाहेर गेलेली आहे तर माझं ॲसेट
50,000ने कमी पण होणार आहे. सो नेट इफेक्ट काहीच नसेल. लक्षात आलं. हे जेव्हा आपण मॉडर्न अप्रोच करू आणि अकाउंटिंग इक्वेशन हा जो पार्ट हे करू तेव्हा हे जास्त क्लिअर होईल. पण आतासाठी तू हे लक्षात ठेव की डबल एंट्री बुक किपिंग सिस्टममध्ये डुअल ॲस्पेक्ट फॉलो केली जाते, ही कॉन्सेप्ट फॉलो केली जाते आणि त्याच्यामुळे एकाला डेबिट एकाला क्रेडिट जातच. ठीक आहे. याच्यावरती क्वेश्चन्स आहेत. याच्या पुढे आपल्याला अकाउंटिंग इक्वेशन जेव्हा करायचं आहे तर तेव्हा ते क्वेश्चन्स आहेत. तो आत्ता मॉड्यूलमधलं डुअल ॲस्पेक्ट करू नकोस, बिकॉज त्याच्यामध्ये अकाउंटिंग इक्वेशन हा जो पार्ट आहे हा आपला बाकी होतो. कारण त्याच्या आधी आपल्याला करावं लागतं मॉडर्न अप्रोच जो आपला बाकी आहे. म्हणून आत्तासाठी आपण ते ठेवूया. नेक्स्ट कॉन्सेप्ट आपण केलेला आहे ऑलरेडी. मी तुला त्याचं एक्झाम्पल पण दिलं होतं, एक्झाममध्ये पास होणं किंवा फेल होणं. राईट. तो कॉन्सेप्ट कोणता होता? कॉन्झर्वेटिझम कॉन्सेप्ट. ठीक आहे. म्हणजे काय म्हटलं होतं आपण? प्ले सेफ. आपण इथे प्रॉफिट्स किंवा इन्कम्स बुक करणार नाहीये, पण आपण सगळे एक्सपेन्सेस बुक करणार आहोत. म्हणजे काय? मी इथे तुला तेव्हा सांगितलं होतं की पास होण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे दॅट इज माय इन्कम्स. तर हे इन्कम्स मी केव्हा बुक करेल? ऑन कॅश बेसिस. म्हणजे काय? मी काय करेल, जेव्हा माझ्याकडे ॲक्च्युअल इन्कम येईल तेव्हाच मी ते बुक करेल. आणि फेलची प्रोबॅबिलिटी मी तुला म्हटलं होतं की दॅट इज एक्सपेन्स किंवा लॉसेस. तर दॅट विल बी बुक्ड ऑन अक्रुवल बेसिस. तर अक्रुवल बेसिसमध्ये असंच होणार आहे की जेव्हा तू जेव्हा एक्सपेन्स करणारा लायबल होशील तेव्हाच ते बुक होऊन जाईल. तर याला आपण म्हणतो कॉन्झर्वेटिझम, प्ले सेफ अप्रोच. आपण त्या दिवशी केला होता, तू याच्यात थेरॉटिकली एकदा तरी वाचशील. ठीक आहे. नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे जो आहे दॅट इज कन्सिस्टन्सी कॉन्सेप्ट. आत्ता थोड्या वेळापूर्वी मी तुला काय सांगितलेलं की अकाउंटिंग करताना 3 अझम्पशन्स कंपल्सरीली अप्लाइडच आहेत असं आपण अज्युम करतो. दॅट इज गोईंग कन्सर्न, कन्सिस्टन्सी आणि अक्रुवल. तुला असं लक्षात ठेवता येईल GCA. गोईंग कन्सर्न, कन्सिस्टन्सी आणि अक्रुवल. हे 3 जे कॉन्सेप्ट हे फॉलो केलेलेच असतात असं अज्युम्ड असतं. जर ते फॉलो नाही केले तर कुठेतरी आपल्याला डिस्क्लोज करावं लागतं. ते मी तुला नंतर सांगेन की ते नाही फॉलो केले तर डिस्क्लोज करा. पण फॉलो केलेले असतील तर सांगू नका की आम्ही फॉलो करतो, बिकॉज इट इज इम्प्लाइड की तुम्ही फॉलो केलेले असणार. त्यात एक आहे कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी म्हणजे काय? जे काही अकाउंटिंग पॉलिसीज आहेत, म्हणजे आता बऱ्याच पॉलिसीज आहेत, त्याच्यामध्ये डेप्रिसिएशन वगैरे आहे किंवा ॲसेट बुक करण्याची पद्धत आहे. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, जितके प्रिन्सिपल्स आहेत अकाउंटिंगचे ते मी कन्सिस्टंटली फॉलो केलेले आहेत. म्हणजे काय? मी समजा कन्सिस्टंटली फॉलोड. समजा मी तुला असं म्हटलं की हे जे फायनान्शियल इयर आहे, समजा 1 एप्रिल 2021 टू 31 मार्च 2022, हे जे फायनान्शियल इयर आत्ता चालू आहे याच्यामध्ये मी काय केलं, माझं जे बुक्स ऑफ अकाउंट जे ते मी कॅश बेसिसवरती रेकॉर्ड केले. ओके. म्हणजे काय? जेव्हा इन्कम येईल, जेव्हा ॲक्च्युअल रिसीट येईल आणि ॲक्च्युअल पेमेंट होईल तेव्हाच मी बुक करेन, या बेसिसवरती मी रेकॉर्ड केलं. आणि मध्येच मला असं वाटलं सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये की अरे नेहमी शिफ्ट होते अप्रुव्हलवर, कारण ती जास्त करेक्ट मेथड आहे. तर असं चालणार नाही. निदान 1 वर्ष ॲक्च्युली कन्सिस्टंटली फॉलो केलं पाहिजे, पण मिनिमम 1 वर्ष तरी तुम्ही एक मेथड फॉलो केली पाहिजे. मग ती कशाची पण असू शकते, अकाउंटिंगची असू शकते, डेप्रिसिएशनची असू शकते, पण ती कन्सिस्टंटली फॉलो झालेली पाहिजे. कन्सिस्टंटली फॉलोडचा अर्थ काय? निदान 1 वर्ष किंवा एक लॉंग टर्म पिरियडसाठी तुम्ही त्या मेथड्स फॉलो केलेल्या पाहिजे. आज एक, उद्या एक, परवा एक असं चालणार नाही. इट हॅज टू बी कन्सिस्टंटली फॉलो. लक्षात आलं? ठीक. आता आपण आजच्यासाठी जो लास्ट कॉन्सेप्ट आहे तो बघतोय. खूप कॉन्सेप्ट एकत्र नाही घ्यायचे आहेत मला, बिकॉज दॅट कॅन कन्फ्यूज यू. मटेरियलिटी कॉन्सेप्ट. ठीक आहे. मटेरियलिटी कॉन्सेप्टचा अर्थ काय होतो की मी एखादा बिझनेस, आता समजा माझा जो बिझनेस आहे
तो साधारण व्हॉल्यूमचा आहे 5 lakhs, म्हणजे माझा दरवर्षीचा जो सेल आहे तो 5 lakh रुपीजचा आहे. तर ह्या 5 lakhs पैकी काय झालं, 50 रुपये जे आहेत ना ते चोरी झाले. 50 रुपये चोरी झाले. आता 5 लाखातून 50 रुपये गेले तर ते इतकी मटेरियल अमाऊंट आहे का? मटेरियल म्हणजे काय? सिग्निफिकंट किंवा इम्पॉर्टंट. एवढी इम्पॉर्टंट आहे का 50 रुपये? नाहीये. 5 लाखाच्या पुढे 50 रुपये इम्पॉर्टंट, तसे 50 रुपये इम्पॉर्टंट आहेत, पण 5 लाखाच्या टर्नओव्हर म्हणजे 5 लाखाच्या सेल्सच्या पुढे 50 रुपये काहीच नाहीये. सो ते माझ्यासाठी काय झाले? इमटेरियल. तर मी हे बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये घेणार नाही. पण समजा माझी पॉकेट मनी आपण म्हणूया 500 रुपये आणि त्यातले 50 रुपये जर चोरी झाले तर देन इट बिकम्स मटेरियल. देन दॅट 50 रुपीज बिकम्स व्हेरी मटेरियल. त्यामुळे मला हे 50 रुपीजचं मग अकाउंटिंग करावं लागेल, पण ह्याचं मी अकाउंटिंग करणार नाही कारण हे माझ्यासाठी मटेरियल नाही आहे. पण अंबानीच्या केसमध्ये, आता समजा अंबानींचा बिझनेस आहे, रिलायन्समध्ये काय झालं, रिलायन्सचा टर्नओव्हर किती असेल? करोड्समध्ये. ठीक आहे, त्याच्यामधून 10,000 रुपीज गेले. 10,000 रुपीज थेफ्टनी गेले किंवा चोरी झाले किंवा कोणाकडून तरी हरवले. तर करोड्सच्या टर्नओव्हरमध्ये जर 10,000 रुपये गेले तर अंबानी त्याचं अकाउंटिंग करणार आहे का? नाही करणार आहे, बिकॉज दॅट अमाऊंट इज नॉट मटेरियल. कारण काय होतं की ह्या अमाऊंटचं ट्रेस करणं खूप अवघड होतं. करोड रुपीजमध्ये मी 10,000 कुठे शोधू? ते कसे गेले, कुठे गेले, मग त्याचं ऑडिट ट्रेल शोधा की मागे काय झालं होतं काय नाही, हे शोधणं खूप अवघड आहे. पण हेच जर 5 लाखाच्या टर्नओव्हरमध्ये असं झालं तर मला ते शोधावंच लागेल आणि ते शोधणं कदाचित सिम्पल असेल तर मला ते शोधावं लागेल. तर मी टर्नओव्हर किंवा सेलच्या बेसिसवर, सेलचा दुसरा शब्द काय? टर्नओव्हर. मी त्या सेलच्या बेसिसवरती ठरवते की माझी जी अमाऊंट आहे ती मटेरियल आहे की नाही आहे, आणि जर ती मटेरियल आहे तरच मी त्याचं अकाउंटिंग करेन, अदरवाईज मी त्याचं अकाउंटिंग करणार नाही. दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ मटेरियलिटी. आता आपण काय करणार आहोत तर की आता आपलं बरंच बेसिक कवर होत आहे, म्हणजे हळूहळू अजून मला या चॅप्टरमध्ये, म्हणजे जो आता मी घेतला तुझा अकाउंटिंग कॉन्सेप्टचा, त्याच्यामध्ये खूप काही बाकी नाही आहे, शेवटचं फक्त एक थिअरॉटिकल पार्ट बाकी आहे. तर आता आपण कसं करू की उद्या आपण नवीन घेण्यापेक्षा मी जे काही आपण आत्तापर्यंत केलं ते शॉर्टमध्ये फास्ट रिवाईज होईल. लाईव्ह सेशन असेल, पण उद्या रेग्युलर टायमिंगला असेल आपलं इव्हिनिंगचं. तर उद्या आपण काय करू की रिवाईज करू एकदम शॉर्टमध्ये. मी तुला विचारेल, तू मला सांगायचं, जिथे तू अडशील ते मी तुला एक्सप्लेन करेन. ओके. आणि संडेला तुझी टेस्ट असेल, मी तुला पेपर व्हॉट्सॲप करेन किंवा मेल करेन, तो तू ऑनेस्टली सॉल्व करायचं आहे. बघून सॉल्व केलं तर तुलाही काही उपयोगाचं नाही, मलाही काही उपयोगाचं नाही. तर तू ऑनेस्टली सॉल्व करशील अशी माझी अपेक्षा आहेच तुझ्याकडून. सो आपण त्याचं व्हॅल्युएशन काढू की तुला किती मार्क्स मिळतात. ते तुलाही मोटिवेटिंग होईल, मलाही मोटिवेटिंग होईल आणि सगळ्यांनाच छान वाटेल. सो आपण काय करू, ती जी टेस्ट असेल ती एकदम सिरियसली तू दे. तू आता आज आणि उद्या जरा अभ्यास करू दे, तुझे रिव्हिजन होईलच, पण तू उद्या रिवाईज करशील दिवसभर, तर संध्याकाळी तुला काही डाऊट्स असेल तर तेही तुझे क्लिअर होतील. ठीक आहे. आणि संध्याकाळी आपण असं सेशन ठेवू की मी तुला विचारेल, तू मला सांगशील. ओके. तू मला कॉन्सेप्ट एक्सप्लेन करशील आणि तसंच तुला एक्झाममध्ये लिहायचं. संडेला असेल टेस्ट. संडेला ॲक्च्युली माझा एक वेबिनार आहे सकाळी, त्यामुळे मी टेस्टचं टाईम आणि ते सगळं तुला कळवेन. तुलाच सॉल्व करायचं आहे घरी. सो तुम्ही कधी पाठवू शकते ते मी बघते. आणि हे जे क्वेश्चन्स आहेत ट्रेडिशनल अप्रोच, जे मी तुला काल बोलले मी तुला पाठवेन, पण ते राहून गेलेत माझ्याकडून, बिकॉज ते वेबिनारच्या नादात जरा त्याचं प्लॅनिंग आणि त्याचं प्रिपरेशनमध्ये जरा वेळ जातो. पण ते मी तुला उद्या सकाळी पाठवू शकेन, उद्या सकाळी किंवा फार उद्या दुपारपर्यंत. मग ते तू सॉल्व कर. तुला सॉल्व करायला खूप वेळ नाही लागणार, एखाद्या तासात होऊन जाईल. सो ते मी तुला उद्या सेंड करेल, तर ते तुला फक्त करायचे. ओके. तर आत्ता मी इथे स्टॉप करते लेक्चर. तू हे रेकॉर्डेड लेक्चर आहे, हे मी तुला मेलवरती किंवा व्हॉट्सॲपवरती सेंड करेन. प्रॉबेबली व्हॉट्सॲपवरती मी तुला हे सेंड करू शकेन. तर हे रेकॉर्डिंग तू बघशील आणि बघितल्यानंतर मला फक्त रिवर्ट कर, आयदर व्हॉट्सॲप ऑर पर्सनली फोन केलास तरी पण चालेल. ओके. येस. चल, बाय सौरभ.